नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, शेतीपूरक व्यवसायातील एक महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे पशुपालन। या पशुपालनातील महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे आरोग्य व्यवस्थापनाचा। योग्य त्या वेळी योग्य ती दक्षता घेऊन लसीकरण करणं महत्त्वाचं। आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत। आजचा आपला विषय लाळ खुरकत रोगाच्या नियंत्रणाच्या दिशेने वाटचाल आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे येथील रोग नियंत्रण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर भगतसिंग कदम। नमस्कार सर, आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत। मुळातच सर, लाळ खुरकत रोग हा नेमका काय आहे, याचा प्रसार नेमका कसा होतो, कोणत्या प्राण्यांमुळे हा रोग होतो, याबद्दल सांगावं। लाळ खुरकत रोग, ज्याला तोंडखुरी, पायखुरी, पायलाग किंवा लाळ्या खुरकूत असं मराठीमध्ये म्हणतात, हिंदीमध्ये मुहपका खुरपका असं नाव आहे आणि इंग्रजीमध्ये फूट अँड माउथ डिसीज म्हणजे FMD आजार याप्रमाणे संबोधलं जातं। हा एक विषाणूजन्य आजार आहे आणि ज्या जनावरांना दोन खूर आहेत, उदाहरणार्थ गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, वराह या प्राण्यांना याची बाधा होत असते। घोडा, गाढव, कुत्रा, मांजर आणि मानव यामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून येत नाही। हा रोग जो आहे तो पिकोर्ना विरिडी नावाच्या एका विषाणूमुळे होत असतो आणि याचे 7 उपप्रकार असतात। या उपप्रकारामध्ये भारतामध्ये 4 प्रकारचे उपप्रकार आपल्याला सापडत असतात। बाकीचे जे 3 आहेत ते आफ्रिका खंडापुरते आत्तापर्यंत मर्यादित आहेत। या उपप्रकारामध्ये सुद्धा आणखी काही वेगवेगळे प्रकार असतात, ज्याला आपण स्ट्रेन संबोधतो, ते त्याचे उपप्रकार असतात। आणि हा जो विषाणू आहे हा जनावरांचे जे विषाणूजन्य आजार आहेत त्यांच्यातला हा सर्वात कमी वजनाचा विषाणू आहे। आपल्या पशूंना अशा पद्धतीचा हा लाळ खुरकत रोग झालाय, अशी कोणती लक्षणे असतात ज्या लक्षणांवरून आपण याचं रोग निदान करू शकतो? ज्यावेळी जनावराला लाळ खुरकूत रोगाची बाधा होते त्यावेळी सुरुवातीला जनावराला खूप मोठ्या प्रमाणात ताप येतो। हा 40-41 डिग्री सेल्सिअसपर्यंत ताप असतं। जनावर खाण्याचं सोडून देतं, मलूल होत असतं। काही जनावरं एका ठिकाणी बसून राहत असतात, त्यांच्या तोंडातून हळूहळू थोडीशी लाळ गळायला सुरुवात होते, याचं प्रमाण वाढत जातं आणि नंतर त्याच्या जिभेवर, अंतत्वचेवर मोठमोठे असे फोड येत असतात। हे फोड जे आहे त्याच्या कासेवर सुद्धा आपल्याला दिसून येत असतात। या फोडामुळे जनावर मचमच असा आवाज करत असतं, त्याला खाता येत नाही, त्याचं दूध उत्पादन जे आहे ते कमी होत असतं आणि हळूहळू हे जनावर जे आहे ते अतिशय मलूल होत जात असतं। विविध रोग हे जनावरांना होत असतात, तर याच पद्धतीचे लक्षणं हे इतरही कोणत्या आजारामध्ये दिसून येतात का? आणि जर समजा अशीच सारखी लक्षणं असतील तर त्यापासनं हा नेमकं लक्षण हे लाळ खुरकत रोगाचं आहे, हे पशुपालकांनी नेमकं कसं ओळखावं? आता आपण पाहिलं तर लाळ खुरकूत रोगाचा विषाणूचा जो प्रसार आहे तो ज्यावेळी श्वासोश्वासावाटे विषाणू मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर टाकला जातो त्यामुळं हा एक प्रसार होत असतो। जनावराची जी लाळ आहे ती त्या ठिकाणी इतर भांड्यावर किंवा चाऱ्यावर पडली तर तो चारा इतर जनावरांच्या संपर्कात आल्यावर त्याला बाधा होऊ शकते। अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे ह्या रोगाचा जो प्रसार होत असतो, एकदा का रोग त्या जनावराला झाला की ते लाळ खुरकूत रोगाची लक्षणं दाखवत असते। पण पशुमध्ये असे काही आजार आहेत की या लाळ खुरकूत रोगासारखीच लक्षणं असतात। उदाहरणार्थ शेळ्या मेंढ्यांचं जर उदाहरण घेतलं तर शेळ्यामधलं PPR नावाचा आजार आहे की ज्यामध्ये आपल्याला तोंडामध्ये व्रण दिसून येत असतात। नंतर नीलजिवा नावाचा एक आजार आहे, त्यामध्येही शेळ्या मेंढ्यामध्ये तोंडामध्ये व्रण आणि लंगडणे अशी लक्षणं दिसून येत असतात। यानंतर वराहामध्ये सुद्धा वेसिक्युलर डिसीज, स्वाईन वेसिक्युलर एक्झांथिमा यासारखे आजार आहेत की ज्याच्यामधली लक्षणं जी आहेत ती अतिशय एकसारखी असतात। तसं पाहिलं तर गाय वर्ग, म्हैस वर्गामध्ये सुद्धा IBR नावाचा आजार, बोवाईन मिकोजल डिसीज कॉम्प्लेक्स सारखा आजार किंवा काही केमिकल पदार्थ जर त्या जनावरांना खाल्ले असतील तर त्याच्यामुळे सुद्धा तोंडामध्ये चट्टे उठलेले असतात। असे काही आजार असे आहेत की आपण FMD या रोगाशी त्याची तुलना करू शकतो किंवा आपलं निदान त्या ठिकाणी त्या दिशेने जाऊ शकतं।
पण बहुतांश जी लक्षणं आहेत, जसं पायामध्ये उरण उठणे, कासेवर उरण उठणे, ही जी लक्षणं जी नेहमी आढळल्याने असतात, त्यामुळे पशुवैद्यकांना या रोगाचं निदान करणं सोपं जात असतं. आपल्या पशुला या पद्धतीचं रोग झालेला आहे, याचं निदान झाल्यानंतर पशुपालकांनी या लाळखुरकत रोगासाठी म्हणून काय पद्धतीने काळजी घेतली पाहिजे आणि त्याचं नियोजन काय करायला हवं? ज्यावेळी एखाद्या पशुपालकाला आपल्या गोट्यातील जनावर लाळखुरकत रोगानं बाधित आहे असं समजलं की त्यांना तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क केला पाहिजे. त्यामुळं काय होतं की ते पशुवैद्यकीय अधिकारी त्या ठिकाणी येतात, त्याचं प्राथमिक निदान होत असतं. ते आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर कळवत असतात. त्यामुळं फार मोठी यंत्रणा आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. जे प्रतिबंधात्मक उपाय आहेत ते सुद्धा आपण त्या ठिकाणी तात्काळ सुरू करू शकत असतो. पशुपालकाने शक्यतो जे आजारी जनावर आहे ते तात्काळ त्या ठिकाणी बाजूला केलं पाहिजे की इतर निरोगी जनावरांना त्याचा प्रसार होणार नाही किंवा त्याची लागण होणार नाही. बाधित जनावर जे आहेत त्याचं व्यवस्थापन वेगळ्या ठिकाणी केलं पाहिजे, वेगळ्या व्यक्तीद्वारे केलं पाहिजे. त्यानंतर गोट्याचे निर्जंतुकीकरण केले पाहिजे. जनावरांची जी खरेदी विक्री आहे, गोट्यामध्ये नवीन जनावर जे आणायची जी आपली प्रक्रिया असेल ती थांबवली पाहिजे. किंवा काही शेजापाजारचे लोक जे आपल्या गोट्याला भेट देत असतात त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी आपण परावृत्त केलं पाहिजे. आपण ज्या ठिकाणी बाजाराच्या ठिकाणी जनावरांची ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विक्री होत असते, खरेदी विक्री होत असते, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जाणं टाळलं पाहिजे. आपल्या गोट्याच्या भोवती चुन्याची पक्की जी आहे ती साधारणतः 5 फुटाच्या आपण गोट्याच्या भोवती जर पसरली, लावली, तर त्यापासून होणारा जे प्रसार आहे विषाणूचा तो त्या ठिकाणी आपण थांबवू शकत असतो. एकदा जसं आपण म्हणालात त्याप्रमाणे रोग निदान झाल्यानंतर विविध यंत्रणा याच्यामध्ये काम करत असते, तर अशा वेळेला उपचार पद्धती ही नेमकी काय असते? वैयक्तिक जनावर ज्यावेळी आजारी पडत असते लाळखुरकत रोगानं, तर त्यावेळी आपण पशुवैद्यकांचा तात्काळ सल्ला घ्यायचा आहे. या ठिकाणी पशुवैद्यक आल्यानंतर त्याचे प्राथमिक रोग निदान करतील, आवश्यक असलेले नमुने तपासणीसाठी घेतील. त्यानंतर त्या जनावरांना त्यांच्या लक्षणाप्रमाणे प्रथम ताप निवारक औषध देतील, गरज असतील तर प्रतिजैवकांचा वापर करतील. यानंतर जे तोंडातल्या जखमा आहेत, पायातल्या जखमा आहेत, त्या ठिकाणी त्यांची स्वच्छता करण्यासाठी, निर्जंतुकी करण्यासाठी ते मार्गदर्शन करतील. आणि एकंदरीत जनावराचं व्यवस्थापन, आजार पडल्यानंतर त्याला आपण कुठं बांधावं, कसं बांधावं, त्यासाठी चारा किती द्यावा, सावलीत बांधावं लागेल तर त्यासाठी लागणारं नियोजन करावं, या बाबतीत आपल्याला ते मार्गदर्शन करतील. मग हेच मार्गदर्शन हे नेमकं काय असतं? लाळखुरकत रोग झाल्यानंतर या पशुचं नेमकं काय व्यवस्थापन करायला हवं? लाळखुरकत बाधित जे जनावर आहे त्याच्या तोंडामध्ये उरण उठलेले असतात. हे उरण फार वेदनादायी असतात. मग त्यासाठी त्या जखमेचं आपण व्यवस्थापन केलं पाहिजे. 1% पोटॅशियम परमॅनेटच्या द्रावणानं त्या जखमा ह्या पशुपालकाने वारंवार धुतल्या पाहिजेत. त्यानंतर तेल, हळद किंवा बोरॅक्स ग्लिसरीन यासारखी द्रावणं त्याच्या तोंडामध्ये जखमांना लावली पाहिजे. त्यानंतर जर अतिशय जोरात ताप असेल तर त्याच्या अंगावर आपण थोडंसं थंड पाणी टाकलं पाहिजे, सावलीच्या ठिकाणी बांधलं पाहिजे. त्याला चारा खाता येत नाही, त्यामुळे आपल्याला जो हिरवा मऊ चारा आहे, लुसलुशीत चारा आहे, तो त्या ठिकाणी त्याला दिलं पाहिजे. पाणी भरपूर प्रमाणात पशुला दिलं पाहिजे की ज्यायोगे त्याच्या शरीराचे निर्जलीकरण होणार नाही. यानंतर जे पशुखाद्य आहे ते थोडंसं आपण मऊ करून किंवा भिजवून त्या ठिकाणी दिलं पाहिजे. जर पशुखाद्य ते खात नसेल तर आपली जे बाजरी, नाचणी याचं जे पीठ असतं ते शिजवून त्यामध्ये खाण्याचा सोडा थोडा टाकून, गूळ टाकून आपण त्या ठिकाणी त्या पशुला खायला दिलं पाहिजे. पायातल्या जखमासुद्धा वारंवार आपण त्या ठिकाणी धुतल्या पाहिजेत. त्यानंतर जर आपण काळजी नाही घेतली तर त्यामध्ये कदाचित किडे पडू शकतात किंवा त्या जखमा चिघळून जनावराला कायमचं आपण त्या ठिकाणी लंगडण्याची प्रक्रियासुद्धा होऊ शकते. त्यामुळं त्या जखमांचं व्यवस्थापनही करणं गरजेचं आहे. जर स्तनदाह झाला असेल तर त्याला आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार केला पाहिजे. जर त्याच्या कासेला वासरू पित असेल तर त्यापासून आपण प्रतिबंध केला पाहिजे. वासराला आपण स्वतंत्ररित्या निरोगी गाईचं दूध पाजलं पाहिजे आणि त्याला मातीपासून वेगळं बांधलं पाहिजे. ज्यावेळेला हा लाळखुरकत रोग पशुवरती निदान होतो, हा झालेला आहे असं होतं, तर त्याचा या पशूंवरती नेमका दुष्परिणाम हा काय होतो? पशुवरील दुष्परिणामांचा विचार करता बहुतांश जनावरांना त्या ठिकाणी ताप येत असतो. त्या ठिकाणी त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असते. यामुळं काय होतं की जर दुभतं जनावर असेल तर त्याला स्तनदाह होतो. त्यामुळे त्याचं दूध जे आहे ते खराब होतं, ज्याला आपण ग्रामीण भाषेमध्ये दगडी आजार म्हणतो, तर तो आजार होतो. त्यामुळं बऱ्याच वेळा जो दूध जे येणार असतं त्या दुधाचं प्रमाण अतिशय कमी होतं. काही वेळा जे दूध आहे ते खराब येतं. 1 किंवा 2 सडसुद्धा कायम त्याचे निकामी होऊ शकते. तर स्तनदाह आणि जो स्तनदाह झालेला आहे त्यापासून होणारे जे नुकसान आहे, 1 सड जरी खराब झालं
तरी आयुष्यातलं त्याच्या 25% दूध त्या ठिकाणी नाहीसं होत असतं. त्यामुळे स्तनदा हा सुद्धा एक गंभीर परिणाम होऊ शकतो. यानंतर जर आपण पाहिलं की जनावरांची जी वासरांची जी आहे ते वाढ खुंटते. काही जे वाढीसाठी लागणारी संप्रेरके आहेत त्याची निर्मिती थांबल्यामुळं वाढ खुंटते आणि ही जी वाढ आहे त्याच्या आयुष्यभर सुद्धा त्याचा परिणाम आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. यानंतर जी बैल वगैरे यासारखे जे शेती कामासाठी वापरणारे जाणारे जनावर आहेत त्यांची ओढकाम क्षमता कमी होते. काही वेळा त्यांनामध्ये लंगडण्याची जी आपल्याला शक्यता आहे ती वाढलेली दिसते किंवा काही वेळा पूर्णपणे जनावर त्या ठिकाणी निकामीसुद्धा होऊ शकतं. यानंतर जी मुख्य समस्या आपल्याला दिसते की वांझपणा. हा वांझपणा काही वेळा तात्पुरत्या स्वरूपात असतो किंवा काही वेळा गंभीर स्वरूप असेल तर तो कायमचा सुद्धा वांझपणा होऊ शकतो. बऱ्याच वेळा जर गाभण जनावर असेल तर तापामुळे त्याचा गर्भपात होऊ शकतो. मग एकदा का गर्भपात झाला की परत ते जनावर उत्पादन येण्यासाठी फार मोठा कालावधी निघून जात असतो. त्यामुळे त्या पशुपालकाचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतं. यानंतर नुकतंच असं आढळून आलेलं आहे शास्त्रज्ञांनी की माणसाप्रमाणे पशुमध्ये सुद्धा मधुमेह होऊ शकतो. यामुळे जर मधुमेह जर लाळ खुरकूत रोगाच्या प्रादुर्भाव झाला असेल तर त्या ठिकाणी ते जनावर आपल्याला अशक्त दिसतं. त्याचं चारा पाणी खाणं कमी होत असतं. पाणी पिलेलं असतं त्या पाण्यामध्ये मलमूत्र त्या ठिकाणी जास्त प्रमाणावर टाकलं जातं. त्यामुळे ते जनावर जे आहे ते अशक्त दिसत असतात. त्याचे जे शेण आहे ते अतिशय कठीण स्वरूपात येत असतं आणि आपण कितीही त्याला टॉनिक दिले, व्यवस्थापन चांगलं केलं तर ही जनावरं परत पूर्वपदावर उत्पादनाच्या दृष्टीने येणं अवघड असतं. याच्यामध्ये मुळातच लाळ खुरकत रोग याचं रोग निर्मूलन करणं हे कितपत गरजेचं आहे आणि मुळात अशा पद्धतीचं निर्मूलन करणं हे एक मोठं आव्हान कसं आहे? आता आपण महाराष्ट्राचा विचार केला तर सुमारे 1,95,00,000 गो आणि म्हैसवर्गीय पशुधन आहे. त्याचप्रमाणे 1,32,00,000 शेळ्या मेंढ्या आहेत. हे पशुधन फार मोठ्या प्रमाणावर आहे. तर या रोगाचं निर्मूलन करण्यासाठी आता आपल्या देशात लसीकरणाद्वारेच या रोगाचं नियंत्रण करणं हे फार गरजेचं आहे. म्हणून केंद्र शासनानं 2019 पासून लाळ खुरकूत आणि सांसर्गिक गर्भपात निर्मूलन योजना सुरू केलेली आहे. यामध्ये दर 6 महिन्यांना सर्व पशूंचं लाळ खुरकूत रोगाविरुद्ध लसीकरण केलं जातं. जी वासरं आहेत ती 4 महिन्याची झाल्यावर त्यांना पहिला डोस दिला जातो आणि 1 महिन्यानंतर त्यांना बूस्टर डोस दिला जातो आणि दर 6 महिन्यांना आपण हे लसीकरण व्यापक स्वरूपात आणि मोहीम स्वरूपात राज्यभरात राबवत असतो. लसीकरण हे अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो. तर पशुपालकांनी देखील काळजी घेणे गरजेचं आहे लसीकरण करत असताना. तर लसीकरण हे नेमकं कधी करावं आणि ते करत असताना म्हणून नेमकी काय काळजी घ्यायला हवी? शेतकरी बांधवांना माझी एक अशी विनंती आहे की ज्यावेळी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी कर्मचारी आपल्याकडे येत असतात लसीकरणासाठी तर ते आपण प्राधान्यानं आपल्या जनावरांचं लसीकरण करून घेतलं पाहिजे. कारण लसीकरण केल्यामुळेच आपण त्या रोगांचा प्रतिबंध करू शकतो. लसीकरण करताना सुद्धा ते सकाळच्या वेळी किंवा सायंकाळच्या वेळी थंड वातावरणात करावं. लस जी आहे ती बर्फामध्ये साठवलेली असावे. आता आपण बघतोय की सिरिंज सुया ज्या आहेत त्या पूर्णपणे निर्जंतुक आणि प्रत्येक जनावरासाठी नवीन आपण या ठिकाणी शासनामार्फत पुरवठा करत असतो. त्यामुळे लसीकरण जे आहे ते आपण ज्या मोहीम स्वरूपात ज्यावेळी पशुधन कर्मचारी आपल्याकडे येतील त्यावेळी आपण ते लसीकरण करून घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळा पशुपालक हे जनावर गाभण असेल किंवा इतर काही कारणानं लसीकरण करणं टाळतात. पण नेमकी तीच जनावरं त्या आजाराला नंतर बळी पडू शकतात आणि त्या रोगाचा प्रादुर्भाव त्या भागामध्ये राहू शकतो. त्यामुळे 100% जनावरांचं लसीकरण करणं हे फार गरजेचं आहे. काही वेळा पशुपालक जे आहे ते गाभण जनावरांना लस टोचणं टाळतात. असं शेतकऱ्यांनी करू नये. कारण गाभण जनावरांना लस टोचली तर तिचं जे होणारं वासरू आहे त्याच्यामध्ये ती रोगप्रतिकारक शक्ती पहिले काही दिवस येत असते आणि त्यामुळे वासराचं त्या रोगापासून त्याची स्वतःची ताकद निर्माण होईपर्यंत संरक्षण होत असतं. त्यामुळे गाभण जनावरांना सुद्धा आपण न चुकता लसीकरण करून घेतलं पाहिजे. दुभतं जनावर असेल तर काही वेळा थोडे दिवस दुधाची मात्रा जी आहे ते कमी होत असते पण हा परिणाम तात्पुरता असतो. त्यानंतर एक 7-8 दिवसामध्ये जनावर हे आपलं दुधाच्या पूर्वपदावर येत असतं. त्यामुळे आपण कुठलंही कारण न सांगता किंवा आपण त्या ठिकाणी टाळाटाळ न करता लसीकरण करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. कुठलंही लसीकरण करण्यासाठी मोहीम स्वरूपात ते लसीकरण केलं जातं. तर असं करण्याची नेमकी गरज काय आहे आणि लसीकरण करत असताना म्हणून तर या पशूंचं वय देखील महत्त्वाचं असतं का? मोहीम स्वरूपामध्ये ज्यावेळी आपण लसीकरण करत असतो त्याचा फायदा काय होतो की देशातील किंवा राज्यातील एकाच वेळी सर्व पशूंना लसीकरण केलं जातं. त्यामुळे देशातील बहुतांश जनावरांच्या
अंगामध्ये त्या रोगाविरुद्धची पातळी जी आहे, प्रतिपिंड पातळी आपण म्हणतो, किंवा रोगप्रतिकारक शक्ती ती निर्माण झालेली असते. त्यामुळे काय होतं की विषाणूचा जो प्रसार आहे तो त्या ठिकाणी थांबवला जातो, किंवा त्याचं जे जीवनचक्र आहे त्या ठिकाणी थांबवलं जातं. असाच आपण बुळकांडी नावाचा रोग आहे, असंच अथक परिश्रमानं आपल्या देशातून त्यांचं निर्मूलन केलेलं आहे. असंच आपल्याला लाळ खुरकूत रोगाचं हे आपल्या देशातून निर्मूलन करण्यासाठी आहे. त्यामुळं दर 6 महिन्यांना जे मोहीम स्वरूपात लसीकरण राबवलं जातं, त्यामुळे पशुपालकांनी सहकार्य करणं आवश्यक आहे. आत्ता जसं आपण उल्लेख केला की एक आजार किंवा अशा पद्धतीच्या आजारांची साथ आपण रोखली पशुसंवर्धन विभागाच्या एकूण प्रयत्नातनं, तर असं आपल्याला उदाहरणं देखील अजून कोणकोणते अशा आजार आहेत की ज्यावरती रोग निर्मूलन आणि लसीकरण मोहीम आखून आपण ते रोग आटोक्यात आणले? आर्थिकदृष्ट्या गंभीर स्वरूपाचे जे रोग आहेत, जसं शेळ्या मेंढ्यामध्ये आंत्रविषार आहे, PPR आहे, वराहामध्ये क्लासिकल स्वाईन फीवर आहे. या ज्या लसी आहेत या लसी आपल्याला केंद्र पुरस्कृत आणि राज्य पुरस्कृत योजनांमध्ये मिळत असतात. त्या मोहीम स्वरूपामध्ये लसीकरण करून आणि वारंवार वर्षानुवर्ष लसीकरण करून हळूहळू हे रोग आपल्या देशातून यांचं निर्मूलन करायचं आहे. तसं पाहायला गेलं तर शेळ्यामध्ये PPR हा एक सुद्धा गंभीर आजार आहे आणि त्याचं जे निर्मूलन आहे ते दरवर्षी आपण सर्व राज्यातील शेळ्या मेंढ्यांना लसीकरण करून त्याचं निर्मूलन येत्या 5 वर्षात निर्मूलन करणार आहे. त्यानंतर वराहामध्ये सुद्धा क्लासिकल स्वाईन फीवर नावाचा आजार आहे की ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वराह त्या ठिकाणी दगावतात. त्याचंही लसीकरण आपण मोहीम स्वरूपात करत असतो. यानंतर जसं आता लंपीचा रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसला काही वर्ष, पण आपण सातत्यानं 1 कोटीच्या वरती पशुधनास लसीकरण केल्यामुळं ह्या रोगाचा जो उद्रेक आहे तो अतिशय नाममात्र स्वरूपात राहिलेला आहे. त्यामुळं कुठलेही जी लसीकरण मोहीम आहे ती पशुपालकांच्या हितासाठीच असते. त्यामुळं ह्या लसीकरणामध्ये सक्रिय सहभाग घेणं सर्वांनी गरजेचं आहे. ज्या पद्धतीने मुख्यमंत्री महोदय सुद्धा म्हणतात की 100 दिवसांचा कृती आराखडा तयार केला जातोय आणि त्या माध्यमातून विविध विभाग कार्यरत आहात, तसेच पशुसंवर्धन विभाग देखील 100 दिवसांचा कृती आराखडा तयार केलेला आहे आणि त्या माध्यमातून कार्यरत आहे, त्याबद्दल सांगावं. आता आपण पाहतो की पशुपालनाला हा कृषी विभागाच्या मानानं दुय्यम दर्जा मिळाला जातो. तर आपल्याला पशुपालन हा एक मुख्य व्यवसाय करण्यासाठी करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आपण ज्या पशुसंवर्धनच्या पायाभूत सुविधा आहेत, दवाखान्यांचं बळकटीकरण आहे, हे मोठ्या प्रमाणावर हाती घेतलेलं आहे. आता आपण पाहतो की भाकड जनावरांमध्ये जर आपण चांगल्या प्रतीचा गर्भ सोडला, ज्याला आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणलं, तर त्या ठिकाणी भाकड जनावरातून किंवा अनुत्पादक जनावरापासून पण आपण पुढची चांगली जातीवंत पैदास घेऊ शकतो. राज्यामध्ये अशा 6 भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा ज्या आहेत त्या कार्यान्वित लवकरच करण्याचा शासनाचा मानस आहे. याचबरोबर लिंग वर्गीकृत म्हणजे काही पशुपालकांना जर कालवडच पाहिजे असेल किंवा देशीसाठी खोंडच पाहिजे असेल तर अशा प्रकारचं वीर्यसुद्धा माफक दरामध्ये शेतकऱ्यांना पशुपालकांना मिळावं यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यानंतर आपण जसं आत्ताच सांगितलं की लाळ खुरकूत, PPR यासारख्या लसीकरण व्यापक स्वरूपात राबवून आपण त्या ठिकाणी या रोगांचं देशातून निर्मूलन करणार आहे. आपण लसीकरणापूर्वी जंतनाशक औषध पशुपालक जास्त वापरत नव्हते, पण असं आढळून आलेलं आहे की जर आपण 1 महिन्यापूर्वी जर लसीकरणाच्या जर जंत निर्मूलनाचा डोस दिला तर जनावरांची त्या रोगाच्या प्रतिरोधक क्षमतामध्ये खूप प्रमाणात वाढ होत असते. त्यामुळं आपण 1 महिन्यापूर्वी जे राज्यातील 1,95,00,000 पशुधन आहे त्या पशुधनाचं पूर्णपणे जंत निर्मूलन या ठिकाणी केलेलं आहे. जे काही लसीकरण करतो पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून, त्या माध्यमातून आपण ते लसीकरण मोहीम स्वरूपात राबवतो, पण पशुपालकाच्या वतीने पशुपालक म्हणून आपल्या स्वतःची एक जबाबदारी म्हणून पशुपालकांनी नेमकं या लसीकरणासाठी कुठं संपर्क करायला हवा? महाराष्ट्र शासनाचा 1962 हा एक टोल फ्री क्रमांक आहे. आपण कुठल्याही ठिकाणाहून 1962 या नंबरवर कॉल केला तर तो मध्यवर्ती रिस्पॉन्स सेंटरला तो कॉल जात असतो. त्या ठिकाणी तो कॉल गेल्यानंतर लगेच तो ज्या पशुपालक ज्या एरियात आहेत त्याच्याशी संलग्न पशुवैद्यकांना त्याची 30 सेकंदामध्ये इंटिमेशन दिली जाते आणि आजाराच्या स्वरूपामध्ये 4 ते 5 तास, 6 ते 12 तास याप्रमाणे त्या आजाराच्या गंभीरतेला पाहून त्या ठिकाणी ते पशुवैद्यक आपल्या पशुपालकांच्या दारामध्ये सेवा देत असतात आणि त्या ठिकाणी औषधोपचार करत असतात. राज्यामध्ये मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेतून 80 आणि केंद्र पुरस्कृत योजनेतून 73 मोबाईल वेटनरी डिस्पेन्सरीज म्हणजे फिरती पशु चिकित्सालय कार्यरत आहेत आणि त्यापासून आपण पशुपालकांना हा दर्जेदार
सेवा त्यांच्या दारामध्ये विनामूल्य देत असतो. पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून राबवलेली मोहीम आणि त्यातनं झालेलं रोग निर्मूलन, तर याचे नेमके फायदे याबद्दल काय सांगता येईल सर? पशुपालकाचा जर प्रत्यक्ष विचार केला तर पशुधनाच्या मृत्यूमुळे त्याची जी हानी होत असते ती टळत असते. पशु उत्पादनामध्ये जी घट असते, होणाऱ्या दूध उत्पादन असो, मांस उत्पादन असो, तर त्या ठिकाणी जी घट असते ती टाळली जाते. त्याचं पशुधन निरोगी राहतं, त्यामुळे पशुपालक आर्थिक प्रगती करू शकतो. बऱ्याच वेळा आपण असं बघतो की पशुपालक काहीतरी कर्ज प्रकरण करून किंवा वेगवेगळ्या योजनेतून पशु घेत असतात आणि ते पशु घेतल्यानंतर ते रोगाला बळी पडलं तर त्याला ते कर्ज फेडणं सुद्धा अवघड असतं. म्हणून अशा वेळी जर आपण रोग प्रतिबंधक लसीकरण करत गेलो तर रोग आपल्या दारामध्ये, आपल्या गोट्यामध्ये येणार नाही. हे शेतकऱ्याचे फायदे प्रत्यक्षरित्या झाले. पण अप्रत्यक्षरित्या पाहिलं की आपला जर देश हा रोगमुक्त झाला तर काही असे देश आहे की लाळ खुरकूत रोगमुक्त आपला देश झाल्यानंतर आपले जे पशुजन्य पदार्थ आहेत, दूध आहे, मांस आहे, ते त्या देशामध्ये आयात करायला तयार आहेत. पण त्यासाठी आपल्या देशात या रोगांचं निर्मूलन झालं पाहिजे. मग ही जर स्टेज आली की आपण त्या रोगाचं देशातून उच्चाटन केलेलं आहे तर आपल्या शेतकऱ्यांसाठी परदेशातली फार मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल आणि त्याचं जर उत्पन्न आहे ते आपल्याला त्या ठिकाणी भरपूर वाढलेलं त्या ठिकाणी दिसून येत असतं. यानंतर देशाचे जे अर्थव्यवस्थेतील म्हणा किंवा आर्थिक भार जो आहे, लस निर्मितीचा आहे, लस देण्यासाठीचा आहे, जे इतर जे काही बाबी लागत असतात, तोही देशाच्या दृष्टीनं तो जी हानी आहे किंवा तोटा आहे तो त्या ठिकाणी भरून निघाला जात असतो. अशा पद्धतीची योजना राबवण्याकरिता म्हणून शासन विविध स्तरावरती कार्य करत असतं. तर महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन असेल, तर अशा कोणकोणत्या योजना पशुपालकांसाठी म्हणून राबवतं ज्यातनं पशु उत्पादन घेण्याकरिता म्हणून फायदा होऊ शकतो? देशामध्ये नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन नावाचा एक कार्यक्रम राबवला जात असतो, ज्यामध्ये जे मोठ्या प्रमाणावर पशुपालन करणारे लोक असतात त्यांना त्या ठिकाणी सबसिडी दिली जाते. यानंतर दूध संघ आहेत किंवा ज्या दुग्ध संस्था आहेत त्यांनासुद्धा आर्थिक बळकटीकरण देण्यासाठीचे सुद्धा केंद्राच्या योजना आहेत. त्यानंतर ह्या विविध रोग निर्मूलनासाठीच्या ज्या योजना आहेत त्यासुद्धा योजना, जसं आपण सांगितलं की सांसर्गिक गर्भपात, ज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पशूंचं नुकसान होत असतं की 7व्या 8व्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी गर्भपात होत असतात पशूंचे. मग हा जो प्रसार आहे हा थांबवण्यासाठी ज्या लसी आहेत त्या वासरांच्या 4 ते 8 महिने या कालावधीतच द्यायच्या असतात. तर आपण सन 21 पासून सुमारे 26 लाख वासरांना राज्यामध्ये लसीकरण केलेलं आहे. मग हळूहळू असं आपण लसीकरण करत राहू तर एक पिढी अशी निर्माण होईल की त्या सांसर्गिक गर्भपात जो आजार आहे त्याच्याविरुद्धची ताकद त्याच्यात असेल आणि हळूहळू आपण त्या रोगाचं जे आहे ते सुद्धा उच्चाटन करू शकतो. तर हा जो सांसर्गिक गर्भपात किंवा ज्याला ब्रुसेलोसिस म्हणतात, हा सुद्धा एक महत्त्वाचा गंभीर स्वरूपाचा परिणाम करणारा आजार आहे. त्याच्यावर सुद्धा आपण निर्मूलनाच्या दृष्टीनं आपली वाटचाल सुरू आहे. अच्छा सर, मगाशी आपण उल्लेख केला आणि सांगितलं देखील की 100 दिवसांचा कृती आराखडा हा नेमका आहे, पण त्याचे ठळक वैशिष्ट्य म्हणून आपण काय सांगाल? पशुवैद्यकीय सेवांचं बळकटीकरण करणे, 1962 या टोल फ्री क्रमांकाचा जास्तीत जास्त पशुपालकांना वापर करून त्यांच्या दारामध्ये दर्जेदार सेवा देणं, जे गंभीर आजार आहेत पशूंचे, लाळ खुरकत, सांसर्गिक गर्भपात, शेळ्या मेंढ्यातील PPR असू दे, वराहातील काय आजार असू दे, तर या लसीकरणाद्वारे याचं नियंत्रण निर्मूलन करणं हे या ठिकाणी महत्त्वाचे उद्देश आहेत या 100 दिवसामध्ये. राज्यामध्ये आपण 100 दिवसामध्ये 1 कोटी शेळ्या मेंढ्यांना PPR प्रतिबंधक लसीकरण करणार आहे आणि सुमारे 1,95,00,000 पशुधनाला 17 फेब्रुवारी 2025 ते 31 मार्च 2025 या कालावधी मोहीम स्वरूपात 100% पशूंना आपण लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण करणार आहे. आजच्या आपल्या या विषयानुरूप सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना, पशुपालकांना, शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल? लाळ खुरकूत हा एक गंभीर आजार आहे. त्याचा प्रसार जो आहे तो वेगवेगळ्या मार्गाने होत असतो. श्वासोच्छवासावाटे, संपर्काद्वारे, पाण्याद्वारे आणि वेगवेगळ्या प्रकारचे पशु म्हणजे गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळ्या मेंढ्या, वराह यांना त्याची बाधा होत असते आणि तो जो प्रसार आहे तो फार मोठ्या प्रमाणावर तात्काळ होत असतो. तसेच याच्या लसीची जी ताकद आहे ती पशूंच्या अंगामध्ये फक्त 6 महिनेच राहत असते. त्यामुळे दर 6 महिन्यांना आपल्याला याचं लसीकरण करावं लागतं. लहान वासरं वगैरे आहेत त्यांनासुद्धा आपण न टाळता लसीकरण केलं तर एक वेळ अशी येईल की आपलं महाराष्ट्र राज्य आहे ते लाळ खुरकूत रोगमुक्त पट्टा म्हणून जाहीर केलं जाईल आणि त्यावेळी निश्चितपणे आपले दुग्धजन्य पदार्थ आहेत, पशुजन्य पदार्थ आहेत, त्यांना फार मोठी बाजारपेठ या ठिकाणी उपलब्ध होऊन आपल्या पशुपालकांच्या उत्पादनात निश्चितपणे त्या ठिकाणी भर पडणार आहे.
आपण जे आव्हान केलं या आव्हानाचा शेतकरी बांधव सकारात्मकतेने विचार करतील, आपल्या पशुधनाची योग्य ती काळजी घेतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. आपण कार्यक्रमात सहभागी झालात, महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नमस्कार.